कागज के दो पंख. सर्वात पहिले उद्यापासून करू. जी लोक असा विचार करतात ना की उद्यापासून करू, त्यांचा उद्या हा कधीच येत नसतो. नेहमी उद्या आल्यानंतर त्यांच्या डोक्यात हाच विचार असतो की उद्यापासून करू. दरवेळेस ते उद्या उद्या करत करत ते उद्या उद्या खूप लांबपर्यंत जातं, पण तो उद्या त्यांचा येतच नाही. त्यामुळे उद्यापासून करू हा विचार करणाऱ्यांची वजन कधीच कमी होत नाही. दुसरे, फक्त व्यायाम करणारे लोक. जे लोक विचार करतात की आपण फक्त व्यायाम करूया, ते जास्त करून व्यायामावर भर देतात. तर आपल्याला तसं करायचं नाही. थोडासा व्यायाम आणि त्याचसोबत आपल्याला डाएटची गरज आहे. जर डाएट आपल्यासोबत असेल तरच आपलं वजन कमी होतं. फक्त व्यायाम केल्याने आपला मसल वेट कमी होतं, जे आपल्याला करण्याची गरज नाही. म्हणून जी लोक असा विचार करतात की आपण फक्त व्यायाम करू, त्यांचं वजन कधीच कमी होत नाही. तिसऱ्या प्रकारची लोक विचार करतात की सण आलाय ना, तर सण झाल्यानंतर आपण करूया. तर अशी जी लोक विचार करतात ना, त्यांचं सुद्धा वजन कधीच कमी होत नाही. ते फक्त सण येतोय आणि जातोय, सण येतोय आणि जातोय ह्याच विचारात असतात, पण सण झाल्यानंतर ते करतच नाही. जसं की दिवाळी असेल, काही लोक विचार करतात आता दिवाळी आहे, दिवाळी झाल्यानंतर आम्ही स्टार्ट करू, वजन कमी करायला सुरुवात करू. पण दिवाळी येते, पुढचा सण येतो, त्याच्या पुढचा सण येतो, अशा करत करत पुढची दिवाळी सुद्धा येते, पण ह्यांचा सण काही संपत नाही आणि वजन काही कमी होत नाही. चौथ्या प्रकारची लोक ते विचार करतात आधी हे बंद करू मग करू. जसं की काही लोक चहा सोडतात, भात खाणं सोडतात, काही गोष्टी बंद 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 अशी बंद करतच राहतात. पण काही गोष्टी बंद करतो ह्याच्यावर आपण लक्ष देण्यापेक्षा आपण काय गोष्टी चालू करू शकतो, कशाने आपलं वजन कमी होऊ शकतो, ह्याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे. काय बंद करायचं ह्यापेक्षा काय चालू करून आपण काय नवीन आपल्यामध्ये इम्प्लिमेंट करून आपण वजन कमी करू शकतो, या गोष्टीवर त्यांनी भर दिली पाहिजे. म्हणून जी लोक असा विचार करतात की आपण ह्या गोष्टी बंद करून वजन कमी करूया, तर त्यांचं सुद्धा वजन कमी होणार नाही.